सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, आणखीन कोणी नाही आलेले, या राणादादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो, स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचंही मनापासून कौतुक, आभार. सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होतंय, त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेलं आहे आतापर्यंत मागण्याचा. विषय क्रमांक 1, आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केलाय. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो, याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आत्ता बोललो, त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो, असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठ्याचे पोट्टे ना आधीच वापरत लगेच. आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत. हे योग्य आहे का, नाही तर त्या वाशिवणी व्हायचं पुन्हा. सगळे हा म्हणले, माझ्यावर ढकलिले चाबरे ते अभ्यासक. तिथं हा म्हणले आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं, मग तवा झोपला होता का? त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं GR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलंय. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करणे. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं, हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलतील ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, ते घेऊस तर तुमच्या मध्ये मी उठवतो काय विखे साहेब इथं, ते येऊस तर मी तुमच्या मध्ये उठवतो काय इथं. मी उठत नाही, मी दर जेलातला अन्न खाईन पण उठत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का?
अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे. पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरंय का अभ्यासक? नंतर का नाही म्हणल्यानं थोबडच हानी. सातारा गॅझेटियर, पुणे औंध गॅझेटियरवरील नियमाच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं मी त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत ते. आता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणलेत, नाही असं नाही. फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरलाय, पण तरी